हो, मराठी डिस्कवरी चॅनल में सगळ्यांचं स्वागत आहे. मी विशाल लांबतुरे वडवळ जानवळच्या बेटावरती आलेलो आहे. चाललेलो आहे. हा बघायला गेलं तर मोठा स्पॉट आहे. हा वडवळ जानवळ म्हणतात आणि या बेटावरती आलोय. असं म्हटलं जातं की इथं मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वनस्पती पण भेटतात आणि उत्तराच्या महिन्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणावरती जत्रा जमते आणि बरंचसं झाडपाला खाल्ला जातो. हे बघा, चंदनाची आणि लिंबाची झाडं किती सुंदर आणि सूक्ष्म अशा पद्धतीनं आपल्याला स्पष्टतेने दिसतील. हे बघा, आपण त्याच्या अगदी जवळ थांबलेलो आहे आणि अक्षरशः मी आत्ताच पळसाच्या पानाला हात लावतोय. हो, खूप चांगला असा पळस दिसतोय आणि अतिशय गुणांशित आणि औषध आणि परिपूर्ण असा पळस असतो. आता लागलीच मी पुढं जातोय. हा लिंब अतिशय गोड लागतो. हा लिंब असं म्हटलं जातं. हे पण उत्तराच्या टायमिंगला पण आपण बघूया इथं काय आहे काय नाही. कदाचित उत्तरा सोडून आपण इथं आलोय म्हणून थोडासा लिंबारा जरा थोडा कडवटच लागतोय. बहुधा आपण बरोबर आहे, आपण लिंबारा सोडून आलो इथं. तर हे चंदनाचं झाड आहे. हे काळं काळं काय, हा हे बीट. या बीठाच्या जवळ आलोय आपण आणि अतिशय सुंदर आहे. हे वडवळ नागवळ जानवळ आहे जे आपण म्हणतोय. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे औषधी लातूर जिल्ह्यामधले चाकूर तालुक्यातलं हे सुंदर असं संजीवनी बेट आहे आणि या संजीवनी बेटावरती आपण डिस्कवरी करतोय, ज्याला म्हणतो आपण मराठी डिस्कवरी मराठी चॅनल. आणि मी त्याचा निवेदक. माझं नाव आहे प्राध्यापक विशाल लांबतुरे. अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हे मी जंगलात असं फिरतो एकटा. माझी टीम थोडीशी पुढं गेली पण मी तुम्हाला वेळेवरती जी वृत्तांकन देतो याचा मला फार आनंद वाटतोय. आणि बघायला गेलं तर ही खूप सुंदर अशी ही घाटी आहे आणि हे जंगल पण आहे. पण आता जे म्हणतोय तसं आपल्याला मंदिर आहे असं म्हणतात वडवळ नागनाथाचं इथं बेटावरती, पण ते दिसत नाही कुठं आहे. ते सगळे झाडाझुडपात बसलेले दिसतंय. इकडं मंदिर कुठं आहे? मंदिराकडे जाऊन येतो मी आता. हा व्लॉग जो चालू आहे अतिशय हे आमचे मित्र सगळे झाडाखाली आराम करताय दिसत असतील. हे झुडपं दिसत असतील तुम्हाला. ह्या झुडपाच्या मध्ये आहे. थांबा तुम्हाला दाखवतो ते कुठं आहे. ते झुडपाच्या मध्ये बसलेले हे नागोबा नाहीत, हे मित्र आहेत. हे बघून घ्या, हे आमचेच मित्र. हात वर करा मित्रांनो. चलो लाईव्ह डिस्कवरी चॅनल लातूर. अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपण मंदिराच्या दिशेने जातो. जंगलासारखं वाटतंय पण अजून काय सापडत नाही. चंदनाची बरीचशी झाडं आहेत इथं आणि त्यासोबत अजून सागवान पण दिसतं इकडं. मोठ्या अशा पद्धतीनं सागवान, चंदन आणि तुळस पण दिसते इकडं. गावरान तुळशी तर भरपूर आहे. आपण फिरायला फिरतोय पण आणखी यस आलोय आपण आता जवळपास काटेरी क्षण मोहामध्ये आलोय. पण चालतोय दिसतं हे वाट अशीच चालत राहते असं वाटतं मला. हे माझ्या पाठीमागं बघा, ही मोठमोठाली जी झाडं आहेत ही टोटली सागवानाची झाडं आहेत आणि या आयर्नचं प्रमाण या संजीवनी बेटामध्ये जास्तच आहे. त्यामुळं इथं वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये हे चंदन दिसलं, बाभळ दिसली, सुबाभळ दिसलं, अजून सागवान दिसलं. हे काठरी आपण ज्याला आपण कवट म्हणतो, हे कवटाचं पण झाड आहे. बघायला गेलं तर जंगलचा असा सुंदर हा नजारा आहे आणि इथं वाट काढत आपण चालतोय. जंगलातून आपण रस्ता काढत चाललोय आणि हे आहे संजीवनी बेट. संजीवनी बेटाचा वरचा भाग बघतोय आपण. झाडी झुडपे इथं खूप आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आहेत. मंदिराच्या दिशेने चाललोय आपण पण आणखीन मंदिर तर काही आलं नाही. म्हणतात असं थोडा वेळ गेल्यानंतर लेफ्ट साईडला आहेच. जंगल में मंगल होईल असं वाटतं
पण सागवानानं कवट्यानं भरलेली झाडं भरपूर दिसत आहेत. तिथं काहीतरी शिखर दिसतंय मित्रांनो. ही वाट चालत आहे अशीच असंच काहीतरी चित्र आपल्याला पाहावयास मिळतंय. ही बघा चंदनाची आणि पळशाची सुंदर झाडं आहेत. असं आणि मस्त बघायला गेलं तर खूप असा मनोरम उष्ण अशा स्वरूपाच्या या वातावरणामध्ये आपण फिरतोय. तर बघायला गेलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या वनस्पती इथं बघायला आहेत दिसत आहे. अरे हे मंदिर असं वाटलं पण मंदिराचं लवलेशी दिसत नाहीये. कमाल आहे. इथं खाईसारखं काहीतरी दिसतंय मित्रांनो. हे बघा ही खाई आहे. असं पुढे जाऊन लेफ्ट मारायचं आणि मंदिर दिसलं म्हणतात, पण ही दरीसारखी खाई आहे. मंदिर डोंगराच्या मध्ये खाई हे म्हणजे हे कौतुकाचाच विषय आहे. कदाचित मंदिर खाली असं वाटलं होतं पण मंदिर तिथंही दिसत नाही. हे खाई बघा ज्याला म्हणतात डोंगरावरती अजून तरी म्हणजे हे आश्चर्यकारक आहे. हे बघून घ्या. आता आपण पुढे चाललो. एक सौर ऊर्जेचा दिसतोय बल्ब. नक्की तर शासनाच्या वतीनं काहीतरी डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे आणि यामध्ये डेव्हलपमेंट घेतोय तर वडाचं मोठं झाड दिसतंय आपल्याला. बघू मित्रांनो चाललोय आपण आपल्या पद्धतीनं. मोठ्या अशा स्वरूपामध्ये आपण वॉकिंग डॉगिंग करतोय आणि म्हणतात की निसर्गाच्या संगतीमध्ये फिरलं पाहिजे. निसर्ग जाणून घेतला पाहिजे. पूर्ण जगताप सर आपल्याला भेटले होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार इथं बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत. हे बघा हे बेलाचं झाड आहे खूप चांगलं. काटेरी बेल आहे. हे बीट आहे आणि हे सागवान अतिशय सुंदर हे सागवानाचं झाड बघून घ्या. खूप मनमोहक असं सागवानाचं झाड आणि हे सौर ऊर्जेचा हा बल्ब. हे जंगल सीज खूप सुंदर अशा पद्धतीची ही वाट आहे आणि अतिशय छोटंच एकदम मंदिर पण आहे. जे असं म्हटलं जातं की हे मंदिर वडवळ नागनाथांचं आहे आणि हे मंदिराच्याच जवळपास आपण आलेलो आहेत जंगलावरती वाट काढत. हे आपले सगळे पोलीस भरतीचे आपले मित्र परिवार आहे. सागवान परत एकदा आपले मित्र सगळे पोलीस भरतीचे थकल्या भागल्या स्वरूपामध्ये जवळपास 40 ते 45 किलोमीटर ही चालत मंडळी इथं आलेली आहे. असं म्हटलं जातं की इथं भगवान शिवांचं दर्शन आहे. सुंदर असं आहे. आता आपल्या मित्र परिवार इथं आराम करतो कारण ही लोक लातूरवरनं चालत आली आहे. बघा कसे थकले वागे झोपलेले आहेत. आपले पाटील मित्र हे सगळेच पोलीस भरतीचे आपले सगळे तरुण मित्र. हे तर मंदिर आहे हनुमानाचं. ही हनुमान चालीसा हे तसं दिसतं. हे फार जुनं मंदिर असावं असं वाटतंय. विठ्ठल रखुमाईचं मंदिर. ओके त्याचबरोबर हे दुसरं कोणाचं मंदिर आहे. हे मंदिर आहे हे मंदिर आहे आई भवानीचं मंदिर. इथं नंदी आहेत म्हणल्यानंतर हे समोरलं मंदिर असावं भगवान महादेवाचंच. भगवान महादेव अतिशय मनमोहक आहे आणि आपण जवळपास संजीवनी बेटावरच्या या नागनाथाला आपण भेटलो आहोत. हा व्लॉग चालू आहे. तिकडं काय माहिती नाही पण तिकडं कदाचित एखादं क्वार्टर वेटर असावं. पण आपण तुरतात इथं थोडा आराम करूया असं मला वाटतं. हे सुंदर मनोहर दृश्य आणि आपण थोडासा डिस्कवरी मराठी चॅनलच्या वतीनं आपण थोडासा आराम करूया.